आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय सुमतीलालजी फुलचंदजी चोरडिया व स्वर्गीय सौ कमलाबाई सुमतीलालजी चोरडिया यांच्या स्मरणार्थ पारस चोरडिया, प्रशांत चोरडिया, प्रफुल्ल चोरडिया व चोरडिया परिवाराच्या वतीनं मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराप्रसंगी सौ कल्पना चोरडिया, सौ जयश्री चोरडिया, सौ स्मिता चोरडिया, आकांक्षा चोरडिया, सनी चोरडिया, तेजस चोरडिया, प्रतीक चोरडिया, साहिल चोरडिया, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सुधा कांकरिया, सतीश लोढा, मानकचंद कटारिया, डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश छलानी, शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर सोनल बोरुडे, डॉक्टर हिरल चौधरी, गुजराती आदी उपस्थित होते। प्रास्ताविक संतोष बोथरा यांनी केलं, डॉक्टर आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केलं, तर प्रकाश छलानी यांनी आभार मानले। स्त्रीरोग तपासणी शिबिरात 105 रुग्णांची तपासणी करण्यात आली। गरज असेल तिथे सोनोग्राफी करणे अशा प्रकारचा असा कॅम्प आणि अशा प्रकारची सेवा असते। आचार्यशीजींचे जे स्वप्न साकार करण्यासाठी समाजाच्या अंतिम घटकापर्यंत ही सेवा पोचली पाहिजे, त्या उद्देशाने आपण असे विविध मेडिकल कॅम्प करीत असतो। या समाजातील सर्व थरांसाठी आपण जी काही सेवा कार्य करतो त्यामध्ये आर्थिक सहभाग असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही आणि आर्थिक सहभागासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एन सुमतीलाल परिवार, श्री पारस भाऊ, प्रशांत भाऊ आणि प्रफुल्ल भाऊ यांचे संपूर्ण परिवार, संपूर्ण त्यांचे भाभी, त्यांच्या सगळ्या सुना, मुलं सगळ्या आज या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आज आलेले आहेत। त्यांचंही सहर्ष स्वागत करतो आणि हे सर्व धार्मिक परिवार आहेत। आदरणीय कमलाबाई किंवा एन सुमतीलालजी ते खूप धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि मनात आलं का तर देवदर्शनाला निघायचं अशी त्यांची प्रवृत्ती होती आणि तेच संस्कार आज या परिवारावरती, या संपूर्ण परिवारावरती त्यांनी घातल्यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यामध्ये त्यांनी मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून सहभाग, सहयोग, सद्भावना दिलीच, पण वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीचं जे काही मोठं कार्य, भव्य दिव्य प्रकल्प चालू आहे त्यासाठी या परिवाराने 21 लाख रुपयांची दानराशी देऊन आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवलेला आहे। तसेच आलेल्या सर्व रुग्णांचंही मी सहर्ष स्वागत करतो आणि सगळी चांगली लोकं चांगल्या ठिकाणी एकत्र आल्यावरती चांगलं काम होऊ शकतं त्याचं ज्वलंत उदाहरण आनंद ऋषी हॉस्पिटल आहे आणि आज एन सुमतीलाल परिवार आम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमाने आमच्याबरोबर असल्यामुळेच थोडं काम आम्ही सर्व कार्यकर्ते करू शकतो। डॉक्टर हिरल चौधरी, आज आपको यहाँ पे स्त्रीरोग विभाग के अंडर में हम यहाँ पे जो कैंप का आयोजन कर रहे हैं इसके बारे में बताने जा रही हूँ। तो यहाँ पे हम क्या क्या सुविधाएं देने वाले हैं, जिसमें हम स्त्री रोग के रिलेटेड कोई भी समस्या है, जैसे कि आपको मासिक स्राव ज़्यादा आ रहा है या कम आ रहा है, उस अनियमित मासिक स्राव की समस्या है, पिशवी में कोई भी गांठ या तकलीफ़ है, अंडाशय में कोई तकलीफ़ है, इसके संबंधित इलाज हम यहाँ पे करेंगे, जिसमें हम पिशवी निकालने का ऑपरेशन जो कि दूरबीन के द्वारा भी हो सकता है उसकी सुविधा भी यहाँ पर है। अगर बच्चा नहीं रुकने की समस्या है इसका निवारण भी यहाँ पे किया जाएगा। इसके अलावा कुटुंब नियोजन का ऑपरेशन भी, या फिर कुटुंब नियोजन की और क्या क्या अलग अलग ऑप्शंस रहते हैं, ये सब जानकारी, ये सब सुविधाएं यहाँ पे उपलब्ध है। अगर प्रेगनेंसी रिलेटेड कोई समस्या है या फिर आपको प्रेगनेंसी का रूटीन चेकअप करवाना है तो पूरे 9 महीने के दौरान जो भी चेकअप होते हैं, ब्लड रिपोर्ट्स होते हैं, सोनोग्राफी होते हैं, वो सब यहाँ पे किया जाएगा। और अगर प्रेगनेंसी में आपको कोई तकलीफ़ है, जैसे कि बीपी का तकलीफ़ है, डायबिटीज़ की बीमारी है या फिर बच्चे का वज़न कम है, ये कोई भी तकलीफ़ अगर आपको सोनोग्राफी के रिपोर्ट में या आपके डॉक्टर ने या कहीं पे भी आपको बताया जा रहा है तो उसका इलाज यहाँ पे होगा। इसके अलावा यहाँ पे हमने एक नया यूनिट शुरू किया है जिसको फीटल मेडिसिन कहते हैं, यानी कि जिसमें हम गर्भस्थ शिशु की तपास करते हैं। तो इसमें शुरू के महीने से ही हम सोनोग्राफी करते हैं। तीसरे महीने का, जिसको न्यूक्लियर ट्रांसल्यूसेंसी कहते हैं, वो किया जाता है। इसके अलावा 5वें महीने की बड़ी सोनोग्राफी, अनोमली स्कैन जिसको कहते हैं, जिससे कि हमें बच्चे को जन्मजात कोई असमानता है उसके बारे में पता चल सकता है, और अगर कोई तकलीफ़ है बच्चे को तो उसका आगे क्या इलाज होगा वो भी हम यहाँ पे तपास में पता कर सकते हैं और इलाज भी कर सकते हैं। केंद्र परम पूज्य आचार्य गुरुदेव आनंद ऋषी महाराजांच्या चरणी परिवार वंदना करते आणि इथे उपस्थित सर्वांना माझे सादर जय जिनेंद्र, नमस्कार। आनंद ऋषी हॉस्पिटल म्हटलं की आपल्यासमोर एक श्रद्धाचे, एक आस्थाचे आणि एक निस्वार्थ सेवा देणारा हॉस्पिटल म्हणून एक इमेज आपल्यासमोर येऊन उभी राहते। फार लहानपणीपासूनच मी हॉस्पिटलचे कार्य आम्ही ऐकून आहे, पेपर्समध्ये, न्यूजपेपर्समध्ये वाचून आहे आणि चोरडिया परिवार हे सुद्धा गेल्या 25 वर्षापासून आमचे
कमलाबाईजी सुमतीलालजी चोरडिया यांच्यापासून आम्ही हॉस्पिटलशी जोडले गेलो आणि आज शिबिराचे आयोजनचा लाभ चोरडिया परिवाराला मिळाल्याबद्दल मी चोरडिया परिवार आम्ही सर्व धन्य झालो आहोत. इथे हॉस्पिटलचे जे यशाचे श्रेय आहे, जे कीर्ती हॉस्पिटलची गावोगावी महाराष्ट्रात पोहोचली आहे, याचे श्रेय खरं तर परमपूज्य प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी महाराज त्यांची संपूर्ण टीम, इथे काम करणारा प्रत्येक कर्मचारी, हॉस्पिटल, प्रत्येक स्टाफ यांना जातो. ते तर निस्वार्थ अहोरात्र दिन रात्र त्यांची फॅमिली बघत नाही, काही नाही, ते तर सेवा देतात. त्यांना मी आज संपूर्ण चोरडिया परिवारातर्फे धन्यवाद देते. आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे नाव हे आपल्या महाराष्ट्रात आहेच आहे, पण याचे नाव आपल्या देशमध्ये पसरो, विदेशात जाओ आणि संपूर्ण जीवाला, जगातल्या संपूर्ण जीवाला ह्या सेवेचा, ह्या कार्याचा लाभ मिळो आणि त्यांच्या जीवनात आनंद पसरो, हीच मी प्रभू महावीर चरणी प्रार्थना करते आणि आपले 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय जय. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहिल्यानगर.